अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील 2 शिक्षकांचे कुटुंब राजस्थानमधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना कंटेनरला धडक लागून 6 जणांचा जागीच मृत्यू झाला। बाडमेर जिल्ह्याच्या दोरीमना पोलीस स्टेशन हद्दीत नॅशनल हायवे 68 वर हा अपघात झाला। मांडळ येथील 55 वर्षीय शिक्षक धनराज नगराज सोनवणे राहणार बेटावद व योगेश धोंडू साळुंखे राहणार अर्थे तालुका शिरपूर हल्ली मुक्काम पिंपळे रोड अमळनेर या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब गाडी क्रमांक MH049114 मध्ये व दिनेश सूर्यवंशी यांचे कुटुंब एका गाडीत असे 3 परिवार 2 चारचाकींवर राजस्थानला फिरायला जात असताना 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:45 वाजता बारमेर रस्त्यावर दोरीमन्ना गावाजवळ एका कंटेनरला धडक दिल्याने धनराज सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा बाबूलाल मैराळे उर्फ सुरेखा धनराज सोनवणे वय वर्षे 50, मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे वय वर्षे 5, गायत्री योगेश साळुंखे वय वर्षे 30, प्रशांत योगेश साळुंखे वय वर्ष 7, भाग्यलक्ष्मी साळुंखे वय वर्ष 1 यांचा जागीच मृत्यू झाला। सुरेखा सोनवणे मैराळे या गलवाडे येथे जिल्हा परिषद शिक्षिका होत्या। गेल्याच महिन्यात त्यांची मांडळ येथे समायोजनात बदली झाली होती। धनराज सोनवणे आणि योगेश साळुंखे हे मांडळ हायस्कूलमध्ये सेवेत आहेत। मंत्री अनिल पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मदतीसाठी तातडीने हालचाली करून तेथील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी बोलणे केले। अपघात होताच सुरेखा सोनवणे मैराळे या जिवंत होत्या। त्यांना रुग्णवाहिकेने बाडमेर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले होते। सायंकाळी त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला। घटनेच्या अर्ध्या तासापूर्वी दिनेश सूर्यवंशी यांनी फोनवरून योगेश साळुंखे यांना धनराज सोनवणे यांच्या वाहनातून त्यांच्या वाहनात बसायला बोलावले। सोनवणे यांचे वाहन पुढे चालत होते व सूर्यवंशी यांचे वाहन मागे होते। घटनेपूर्वी काही वेळेआधी सोनवणे यांनी वाहन चालवताना गाडी खड्ड्यात टाकली तेव्हा सूर्यवंशी व साळुंखे यांनी फोन करून त्यांना सावध वाहन चालवण्याचा फोन केला आणि काही वेळातच ही दुर्दैवी घटना घडली। वाहन बदलवल्याने योगेश साळुंखे बचावले। राज्याचे मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी अमळनेर मतदारसंघातील 50 गावांना शेतशिवार रस्त्यांना मंजुरी मिळाली असून हे शेतकरी बांधवांना मोठे गिफ्ट दिल्याची भावना व्यक्त केली जात आहे। सुमारे 10 कोटी निधीतून हे शेतरस्ते होणार आहेत। सदर 10 कोटी निधीतून तालुक्यातील 50 गावांमध्ये शेतरस्त्याचे खडीकरण होणार आहे। यासाठी प्रत्येक गावात 20 लाख रुपये खर्च होणार आहेत। हिंगोने, जानवे, पातोंडा, शिरूड, गांधली, वावडे, हेडावे, चौबारी, मांडळ, कळंबू, तामसवाडी, अंतुर्ली, आमोदे, तासखेडा, निंभोरा, जळोद, नगाव खुर्द, गडखांब, कंडारी, खेडी, टाकरखेडा, तरवाडे, खेडी, बोदर्डे, पळासदडे, पिंपळकोठा, जिराळी, इंधवे, रत्नापिंपरी, भोलाने, वंजारी, दगडी, सबगवान, नगाव, बुद्रुक, निंब, रामेश्वर, वाघोदे, फाफोरे, सारबेटे, कुऱ्हे बुद्रुक, आरडी, अमळगाव, वसंतनगर, हिंगोने खुर्द, चिखलोद खुर्द, गलवाडे बुद्रुक, सावखेडा, निमझरी, नालखेडा, मंगरुळ, दापोरी इत्यादी गावांचा समावेश आहे। शहरातील ख्यातनाम मंगळग्रह मंदिरात लक्ष्मीचे प्रतीक असलेले श्रीयंत्र तसेच लक्ष्मीच्या मूर्तीवर विधिवत अभिषेक करून लक्ष्मी पूजन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले। लक्ष्मी पूजनाचे मानकरी विजय मेडिकलचे संचालक प्रकाश शेठ पारख तसेच चैत्रामपूरचे संचालक राकेश साळुंखे यांनी सपत्नीक पूजा केली। राकेश साळुंखे यांनी 56 भोग अर्पित केले। त्यानंतर महाआरती होऊन पूजेची सांगता झाली। यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले, SN पाटील, SB बाविस्कर, दिलीप बहिरम, गिरीश कुलकर्णी, आशा महाले, RT पाटील आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीच्या वतीने संविधान साक्षरता सायकल रॅलीचे बळीराजा स्मारक येथे स्वागत करण्यात आले। जळगाव ते दिल्लीपर्यंत सायकलने प्रवास करून संविधानविषयक जागृती निर्माण करणाऱ्या मुकेश कुरील यांचा विद्रोही साहित्य संमेलन समितीच्या वतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला। व्यवसायाने वकील असलेल्या मुकेश कुरील सर्वसामान्य जनतेत भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या संविधानाविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून दिल्लीपर्यंतचा प्रवास सायकलीने करून प्रवास मार्गावर ही जागृती करणार असल्याचे यावेळी त्यांनी उपस्थितांना सांगितले। अमळनेर तालुक्यातील कावपिंपरी येथे 2 वर्षांच्या मुलाचा शौचालयाच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची घटना 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्यापूर्वी घडली। भूषण दिलीप सोनवणे असे मयत मुलाचे नाव आहे। अशोक सोनवणे यांच्या नव्या घराचे बांधकाम सुरू असून संडासाच्या टाक्या उघड्या व पाण्याने भरलेल्या होत्या। सायंकाळी अचानक भूषण याचे प्रेत तरंगताना दिसले। अशोक सोनवणे यांचा फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। तपास हेड कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत।
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे टॅक्सी चालक, मालक व हातमजुरी करणाऱ्या शेकडो बांधवांना दिवाळी फराळ वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली। यासाठी स्वादिष्ट नमकीन यांचे विशेष सहकार्य लाभले राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, स्मिताताई वाघ, शिरीष चौधरी, लायन्स क्लब व रोटरी क्लबचे आर्थिक सहकार्य लाभले। यंदा दुष्काळाचे सावट, त्यातच शासनाने महिला व ज्येष्ठ नागरिकांना बस भाडे दरात सवलत दिल्याने टॅक्सी चालक मालकांचे आर्थिक कंबरडे मोडले गेले। त्यामुळे दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी या बांधवांच्या घरी आनंदोत्सव साजरा व्हावा या उदात्त हेतूने मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। यासाठी दात्यांनीही मंगळग्रह सेवा संस्थेच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देऊन आर्थिक मदत केली। यावेळी मंत्री पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले। अमळनेर टॅक्सी चालक मालकांच्या समस्या लक्षात घेता अद्ययावत कार्यालय व टॅक्सी स्टँडवर शेडसाठी निधी उपलब्ध करून दिला। शिवाय या कार्यक्रम प्रसंगी औपचारिक भूमिपूजनही केले। माजी आमदार साहेबराव पाटील व स्मिता वाघ यांनीही आपली मनोगते व्यक्त केली। खानदेश शिक्षण मंडळाचे योगेश मुंदडा, दिलीप गांधी, प्रीतम मनियार, पंकज मुंदडा, जितेंद्र जैन, प्रदीप अग्रवाल, डॉक्टर रवींद्र जैन, ताहा बुकवाला आणि मंगळग्रह सेवा संस्थेचे पदाधिकारी एस.एन. पाटील, दिलीप बहिरम, गिरीश कुलकर्णी, डी.एस. सोनवणे, विनोद कदम, टॅक्सी मेन्स युनियनचे अध्यक्ष पदाधिकारी आणि राज्य मराठी पत्रकार संघ व व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी उपस्थित होते। सूत्रसंचालन मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले यांनी केले, तर आभार संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी मानले। अमळनेर तालुक्यातील मठगव्हाण येथील शेतकऱ्याचा मुलगा यशपाल ज्ञानेश्वर पवार यांची अथक प्रयत्नानंतर केंद्रीय गृह मंत्रालयात अधिकारी म्हणून निवड झाली आहे। यशपाल ज्ञानेश्वर पवार याचे 10वी पर्यंतचे शिक्षण साने गुरुजी शाळेत झाले असून त्याने 12वी कला शिक्षण प्रताप महाविद्यालयात घेतले। 12वीला त्याला 92% गुण मिळाले होते। नंतर त्याने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुणे येथे BA पर्यंतचे शिक्षण घेतले। यशपाल उत्कृष्ट वक्ता आहे। त्याचे वडील ज्ञानेश्वर पवार हे शेतकरी असून त्यांनी कष्ट करून आपल्या मुलाला प्रोत्साहन दिले आहे। काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाची महत्त्वाची परीक्षा झाली, त्यात यशपाल यशस्वी ठरला आणि त्याची अतिशय महत्त्वाच्या जबाबदार अधिकारी म्हणून निवड झाली आहे। त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे। अनेकदा शासकीय कर्मचाऱ्यांना कामातून कंटाळा आला की त्यांच्यातील कलाकार जागा होतो। अशातूनच नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी हाई झुमकावाली पोरं या सुप्रसिद्ध अहिराणी गीताच्या चालीवर जनजागृतीपर अहिराणी गीत सादर केले असून महाराष्ट्रभर ते प्रसिद्ध झाले। अनिल बडगुजर हे जळगाव जिल्ह्यात अमळनेर रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक, तर धुळे येथे लाचलुचपत विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत होते। सध्या ते नाशिक येथे आहेत। त्यांना गायनाची प्रचंड आवड आहे। आपल्या कलेचा सामाजिक कार्यासाठी वापर करता येईल का याचा विचार करून त्यांनी हाई झुमकावाली पोरं या गीताच्या चालीवर हाई अँटी करप्शननी पोरं, लाचखोरले पकडाले चालनी, महाग पडी जाय बहुऱ्या तुले हाई लाचनी मागणी असे म्हणत जनजागृती केली आहे। सरकारी कामाचा तू पगार घेतो ते तुझे कर्तव्य आहे, त्याचे तू पैसे घेऊ नको। गरिबांची तू हाय घेशील ते तुझे लेकरे आणि बाळे भोगतील, अशा भावनिक शब्दात त्यांनी गीतातून जनजागृती केली आहे। सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यापैकी कोणी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत विभागाशी बिनधास्त संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी अहिराणी भाषेतून सुमधुर संगीताच्या चालीवर केल्याने या गीताची शासकीय दरबारी आणि अहिराणी भाषिकांमध्ये चांगली चर्चा आहे। गीतरचना स्वतः अनिल बडगुजर यांनी केली आहे, संगीत यांनी दिले आहे, तर गीतासाठी व्हिडिओ व चित्रीकरण यस कुमार यांनी केले आहे। तालुक्यातील शिरूड येथील VZ पाटील हायस्कूलमधील गरीब व गरजू मुलांना कपडे व मिठाई वाटून बदलापूर येथील उत्कर्ष एक सामाजिक जाणीव फाउंडेशनने दिवाळीचा गोडवा वाढवला। बदलापूर येथील उत्कर्ष एक सामाजिक जाणीव फाउंडेशन ही संस्था वाड्या वस्तीवरील मुलांना शैक्षणिक मदत तसेच मुलांना निवासी मोफत रहिवास व शिक्षण देण्याचे कार्य करीत असते। यावेळी स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन श्रीमती पुष्पलता अशोक पाटील, फाउंडेशनचे योगेश्वर पाटील, सुधाकर बोरसे, किरण पाटील उपस्थित होते। सूत्रसंचालन DA धनगर, तर आभार मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांनी मांडले।